अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीतील शिंदे गटाकडून यंदा वार्ड क्रमांक 10 मधून किरण गायकवाड आणि कोमल भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे। माजी आमदार राम सातपुते, शिवसेना तालुका प्रमुख सतीश सपकाळ, अकलूज शहर प्रमुख महेश पवार यांच्या नेतृत्वाखाली अकलूज नगर परिषद निवडणुकीसाठी वार्ड क्रमांक 10 मधून किरण गायकवाड त्याचबरोबर कोमल भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे। आदर्श निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गावगाडा शांततेत नांदावा, गावातील शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकास व्हावा, गाव तंटामुक्त व्हावं, व्यसनमुक्त व्हावं हा यामागचा हेतू आहे, असं पत्रकारांशी बोलताना शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब लोखंडे यांनी सांगितलं। किरण गायकवाड यांनी शालेय विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचं वाटप केलेलं आहे। महामानवांच्या जयंतीचं औचित्य साधून खाऊ वाटपाचा कार्यक्रम केला आहे। महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून त्यांनी अनेक कामं केलेली आहेत। नगर परिषद झाल्यानंतर 4 वर्षे प्रशासक होते। आमदार निधीच्या माध्यमातून 1,21,00,000 रुपयांचा निधी रस्त्यासाठी आलेला आहे, तरीही रस्त्यांची कामं दर्जेदार झालेली नाहीत, त्यामुळे गावाचा विकास खुंटलेला आहे। वॉर्ड क्रमांक 10 आणि 11 मधून प्रचार करत असताना अशी परिस्थिती निदर्शनास येते की लोकांना 21व्या शतकामध्ये एका सर्वसामान्य वयोवृद्ध आजीच्या घरात लाईट नाही, दिवसा तिनं तेलाचा दिवा लावलेला आहे, रस्ते अरुंद झालेले आहेत, वॉटर सप्लायच्या नळामध्ये गटारीचं पाणी जातं, असंही यावेळी दादासाहेब लोखंडे म्हणाले। नगर परिषद जरी झाल्यानंतर त्यानंतर 4 वर्ष प्रशासक होतं। आमदार निधीच्या माध्यमातून 1,21,00,000 रुपये निधी रस्त्यासाठी आलेला आहे। 1,21,00,000 रुपये गावातील रस्त्याच्या विकास कामाकरता आपल्या सरकारने 1,21,120 कोटी रुपये निधी दिला, तरीही रस्त्याची कामं दर्जेदार झालेली नाहीत। त्याचबरोबर जी पाणी पुरवठा केला जातो संपूर्ण गावाला 225 युनिटी टाकी एवढी मोठे वॉटर सप्लाय जे आपल्याला विजुरीला आहे, त्या ठिकाणी 600 युनिटीचा स्टँड व्हावा म्हणून 260 कोटी रुपये दिलेले आहेत। आज मला सांगा, गावाच्या विकास प्रश्नावर एवढी कोटी रुपये निधी केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल दिला जातोय, परंतु कुठलीही कामं दर्जेदार होत नाहीत। कमीत 100%पैकी 40% सुद्धा निधी वापरला जात नाही, त्यामुळे गावाचा विकास खुंटलेला आहे। आज आम्ही वार्ड क्रमांक 10 आणि 11 मध्ये आम्ही प्रचार करत असताना अशी परिस्थिती निदर्शनास येते की लोकांना 21व्या शतकामध्ये एका सर्वसामान्य वयोवृद्ध आजीच्या घरामध्ये लाईट नाही, मेणबत्ती दिवसातीनं तेलाचा दिवा लावलेला आहे, त्या ठिकाणी ती त्या तसल्यामध्ये उदरनिर्वाह करते। तिचे वरचं पत्रे फाटलेले आहेत, ठिगळे पडलेले आहेत सगळ्या पत्र्याला। अशा पद्धतीने जर राहत असेल तर योग्य